नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत. समाज सुधारक रॅपिड रिव्हिजन घेतोय आपण. त्याच्यामधले आजचे चौथे समाज सुधारक, त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, महत्वाचे खूप वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहे. आयोगाचे जेवढे पण क्वेश्चन असतील ते सर्व आपण कव्हर करणार लेक्चरमध्ये. रॅपिड रिव्हिजन आहे, फॅक्ट महत्वाच्या फॅक्ट आपण सर्व सांगणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, डिटेल बॅच आपल्या ॲपवर आहे. जयश्री मॅमने घेतलेली पूर्ण डिटेलमध्ये त्याच्या मागच्या स्टोऱ्या वगैरे सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला जर डिटेल बघायची असेल तर 99 रुपयाची ती बॅच ती घेऊ शकता. आपण इथं परीक्षेच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी त्या सर्व कव्हर करणार आहे. पहिले 3 ऑलरेडी लेक्चर टाकलेले ते बघून घ्या. हे चौथं समाज सुधारकचे लेक्चर असे आपण सर्व समाज सुधारक कव्हर करूया. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळख होती. 1814 मध्ये जन्म होता, 1892 मध्ये मृत्यू होता. बघा, कुठं झाला होता जन्म? तरखड या गावी, वसई जवळचं गाव होतं. तरखड या गावी जन्म झाला होता. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळख होती. का ओळखले जायचे? तर त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे जे पुस्तक होतं हे वयाच्या 22व्या वर्षी लिहिलं होतं बरं का. 1836 मध्ये हे पुस्तक लिहून झालं होतं. महत्वाची फॅक्ट आहे त्यांच्याविषयीची, त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळख आहे त्यांची. बघा, 22व्या वर्षी लिहिलं होतं 1836. शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्द काय काय? 1825 मध्ये नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला होता. कधी केला होता? 1825 मध्ये. बघा, शिक्षणानंतर जावरा संस्थान, याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता. जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. कोणत्या? जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1840 मध्ये एल्फिस्टन इन्स्टिट्यूट मध्ये इंग्रजीचे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं. कधी? 1840 मध्ये. ओके, पुढे जाऊ. बघा, शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्द त्यांची बघूया. 1852 अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम केले होते त्यांनी. कुठे केलं होतं? अहमदनगर. 1857 जावरा येथे भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला होता. याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता राज्याचा मुख्याला. ओके, ही महत्वाची फॅक्ट आहे. त्यांच्या कार्यामुळेच त्यांना राव बहादूर ही पदवी मिळाली होती. काय मिळाली होती? राव बहादूर. डेप्युटी कलेक्टर अहमदनगर, महत्वाची फॅक्ट. भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला होता, ही एक महत्वाची फॅक्ट जावरा संस्थानामध्ये. आणि त्यांच्या कार्यामुळे राव बहादूर ही पदवी त्यांना मिळाली होती. पुढे बघा, महत्वाच्या संस्था. आता याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. मानव धर्म सभा स्थापना कधीची? आपल्यासाठी महत्वाचं 1844, 1844 आणि कुठे केली होती? सुरत या ठिकाणी त्यांनी स्थापना केली होती मानव धर्म सभेची. ठीक आहे, 22 जून 1844. याच्यावर आयोगाने जोड्या लावायला क्वेश्चन विचारलेला होता. महत्वाची फॅक्ट आहे. ओके, बघा पुढचं ज्ञान प्रसारक सभा. आता एल्फिस्टन कॉलेजातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही ज्ञान प्रसारक सभा सुरू केली होती. कशासाठी? ज्ञान स्प्रेड करण्यासाठी. आता ज्ञान प्रसारक म्हणजे काय? ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती. भाऊ दाजी लाड पण याच्याशी संबंधित होते. ह्या संस्थेला नावारूपाला येण्यासाठी भाऊ दाजी लाडने खूप प्रयत्न केलेले होते बरं का, म्हणजे ह्या संस्थेचं नाव मोठं करण्यासाठी. ही पण महत्वाची फॅक्ट आहे. अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर ह्या संस्थेचे अध्यक्ष होते. ज्ञानप्रसारक सभा, याच्यावर आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता ही खूप महत्वाची संस्था आहे, परमहंस सभा. स्थापना कधीची? 1849. कुठे झाली होती स्थापना? मुंबई या ठिकाणी त्याची स्थापना होती. याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, खूप वेळा जोड्या लावला. आता ह्या परमहंस सभेमध्ये सहसंस्थापक कोण कोण होते? स्थापना तर मी तुम्हाला सांगितली, भाऊ दाजी लाड. आता बघा, भिकोबा चव्हाण, रामचंद्र जयकर, लक्ष्मण शास्त्री हळबे आणि आत्माराम पांडुरंग त्यांचे भाऊ होते. आणि दादोबा पांडुरंग हे सगळे सहसंस्थापक ह्या परमहंस सभेमध्ये होते. खूप महत्वाची गोष्ट सांगतोय हा. स्थापना लक्षात ठेवायची आणि हे सहसंस्थापक लक्षात ठेवायचे. आता याचं उद्दिष्ट काय होतं? तर जातीभेद नष्ट करणे. याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता. काय होतं मेन उद्दिष्ट? जातीभेद नष्ट करणे. मूर्तीपूजेला विरोध काय केला होता? एकेश्वरवादाचा, त्या एकेश्वरवाद ह्या तत्वाला त्यांनी काय केलं होतं? एकेश्वरवाद म्हणजे देव एकच आहे, धर्म एकच आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. जातीभेद हा सगळ्यात मोठा कलंक आहे, हा नष्ट झाला पाहिजे, त्यांचं म्हणणं होतं. ह्या सभेद्वारे त्यांनी ह्या गोष्टींचा प्रचार केलेला होता. ठीक आहे, सभासदांना अस्पृश्य व ख्रिश्चनांबरोबर अन्न जल घेण्याची सक्ती असायची. ठीक आहे, याच्यावर आयोगाने आत्ता 2025च्या कंबाईन मध्ये क्वेश्चन विचारला होता की सभासदांना अस्पृश्य व ख्रिश्चनांबरोबर अन्न व जल घेण्याची सक्ती कोणत्या संस्थेमध्ये सभासद तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला ही सक्ती केली जायची? तर त्याचा उत्तर आयोगाने प्रार्थना समाज दिलं होतं. त्याचं कारण असं आहे, कारण परमहंस सभेचं पुढचं मॉडर्न रूप हे प्रार्थना समाज होतं. ठीक आहे, त्याचं खरं उत्तर परमहंस सभा. आयोगाने तो क्वेश्चन काही कॅन्सल केला नाही, प्रार्थना समाज हे उत्तर ठेवलेलं आहे, कारण ते यांच्याशी संबंधित होतं, आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग यांच्याशी, त्याच्यामुळं ते ठेवलेलं आहे उत्तर. बरोबर.
पुढे बघा, परमहंस सभेच्या गुप्त सभांमधील सदस्यांना वाचायला दिले जाणारे लिखाण धर्म विवेचन हे हस्तलिखित त्यांचं पुस्तक होतं. त्या कोणत्या टोपण नावाने ओळखलं जायचं? हे जगदवासी आर्य या टोपण नावाने ओळखलं जायचं. आणि ते जे परमहंस सभेचे जे गुप्त सदस्य होते, हे गुप्त संघटना होते बरं का, गुपित कामं चालायचे याचे, गुप्त संघटना होते, तिचे जे सदस्य होते त्यांना वाचायला दिलं होतं कोणत्या नावाने? जगदवासी आर्य ह्या टोपण नावाने. ठीक आहे, लिखाण हस्तलिखित होतं धर्मविवेचन. त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता जोड्या लावासाठी. धर्मविवेचन त्याची जोडी कोण होती? दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, सगळ्या व्हीएमपी फॅक्ट सांगतोय बरं का. PYQ आलेले सर्व क्वेश्चन मी काढलेले यांच्याविषयीचे ते पण सांगतोय सर. पुढचं बघा, त्यांच्याविषयीच्या ग्रंथ संपदा महत्वाची, याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. मराठी भाषेचे व्याकरण 1836, त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात. मराठी नकाशाचे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. विद्येच्या लाभाविषयी विधवा समर्जन, मराठी लघु व्याकरण, धर्म विवेचन हस्तलिखित पुस्तक होतं. ठीक आहे, आत्मचरित्र काय होतं? आत्मचरित्र बघा, अका प्रियळकर यांनी 1947 साली संपादित करून प्रकाशित केलं होतं त्यांचं आत्मचरित्र. बरोबर. शिशुबोध 1884, माबाईच्या ओव्या. ठीक आहे, आणि त्यांच्या मते आधुनिक ज्ञान व ज्ञानाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, म्हणूनच त्यांनी शिक्षण, तर्क, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिक आचार धर्म याचा पुरस्कार केला होता. आता बघा, ह्या ग्रंथ संपदेविषयी अजून एक महत्वाचे फॅक्ट, मोरोपंतांची जी केकावली होती त्याच्यावर गद्य टीका केली होती. त्या गद्य टीका कोणत्या नावाने ओळखली जायची? यशोदा पांडुरंगी. काय? यशोदा पांडुरंगी. ही महत्वाची फॅक्ट ही तुम्हाला विचारली गेली. जर मोरोपंतांच्या केकावलीवर जी टीका होती ती गद्य टीका कोणत्या नावाने? तर यशोदा पांडुरंगी या नावाने ओळखली जायची. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण यांच्याविषयीचं डिटेलमध्ये ज्या ज्या गोष्टीवर क्वेश्चन विचारला आणि ज्या महत्वाच्या फॅक्ट होत्या त्या सर्व कव्हर केलेल्या आहे. रॅपिड रिव्हिजन आहे त्यामुळे थोडं फास्ट घेतोय, कारण तुम्हाला परीक्षेच्या आधी हे फास्टली तुम्ही बघून घेतलं तुमचं सगळं समाज सुधारक कव्हर होऊन जातील. ठीक आहे. अच्छा.